नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपल्या ह्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे त्या पॉईंटला आपण आज सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण कालच्या तासाला जी पॅकिंग असते क्रिस्टल स्ट्रक्चरची ती 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल कशी असते ते आपण कालच्या तासाला बघितलं होतं. आताच्या तासाला आपल्याला क्लोज पॅकिंग ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर दॅट इज द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन 3 डायमेन्शनल आपल्याला बघायचे. तर आताच्या तासाला सुरुवात करता असताना आपल्याला पहिला शब्द तुमच्यासमोर आलेला आहे 3 डायमेन्शनल. तर 3 डायमेन्शनल हा शब्द कसा तयार झालेला आहे तो पण मी तुम्हाला काल सांगितलं होतं. हाऊ टू ऑब्टेन द 3 डायमेन्शनल अरेंजमेंट दॅट इज अ 1+2 दॅट इज अ 1 डायमेन्शनल अरेंजमेंट प्लस 2 डायमेन्शनल अरेंजमेंट to obtain the 3 dimensional arrangement. In that 3 dimensional arrangement there are two types. First one it is called as the stacking of the square close pack layer and another is called as a hexagonal close packing. म्हणजे आताच्या तासाला आपल्याला पॅकिंग जे आहेत त्या पॅकिंगमध्ये 3 डायमेन्शनल जो फॉर्म होतो त्याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरी जी पॅकिंग असते त्याला म्हटलं तर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग असं म्हटलं जातं. त्या स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये ए टाईप ऑफ अरेंजमेंट असते. त्याच्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट असते. सो लेट अस स्टार्ट टू द क्लोज पॅकिंग इन द 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. इन दॅट द क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल अरेंजमेंट is consist of the two arrangement. First one it is called as a hexagonal close packing arrangement. It is also called as a HCP, and another it is called as a face center. It is called as a face center cubic structure. It is called as FCC or form. म्हणजे ज्यास 2 डायमेन्शनल अरेंजमेंट ज्यास कॅरी होते ती 2 डायमेन्शनल अरेंजमेंट ज्यास कॅरी होते त्याच्यापासून आपल्याला हेक्झागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर त्याला आपण कंसात HCP असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर त्याला अजून पुढे जाऊन एक जे अरेंजमेंट तयार होते त्याला म्हटलं तर सेंटर क्युबिक स्ट्रक्चर म्हणजे त्याला आपण FCC असं म्हणतो. मग फर्स्ट जे अरेंजमेंट असते स्टॅकिंग ऑफ द स्क्वेअर क्लोज पॅक लेयर. पहिली जी अरेंजमेंट जे असते त्याला म्हणतात स्टॅकिंग ऑफ द स्क्वेअर क्लोज पॅक लेयर. ह्याच्या मध्ये हा स्क्वेअर शब्द येतोय म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या की ही पॅकिंग जी आहे होते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे आहे एकमेकांमध्ये स्टॅक केले जातात ठेवले जातात त्याच्यापासून जी अरेंजमेंट तयार होते ती अरेंजमेंट कुठली असते स्क्वेअर पॅक असते. तर याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी तर सेकंड लेअर जो असतो सेकंड लेअर इज प्लेस अबव द फर्स्ट लेअर सो ॲज द टू हॅव इट्स स्पिअर इज एक्झॅक्टली अबव द फर्स्ट लेअर. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय सांगतोय बघा की त्यांनी काय सांगितलं सेकंड लेअर हा ए लेअर जो आहे तो पहिला लेअर आहे. त्याच्यावरती हा कुठला लेअर ठेवलेला आहे दुसरा लेअर. त्याच्यावरती हा कुठला लेअर ठेवलेला आहे तिसरा लेअर. हा त्याच्यावरती कुठला ठेवलेला आहे चौथा लेअर. बट वेन यू ऑब्झर्व दॅट द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हॅविंग साईज इज आयडेंटिकल सो दॅट द फर्स्ट लेअर इज आयडेंटिकल विथ द सेकंड लेअर. बघा फर्स्ट लेअर इज आयडेंटिकल विथ द सेकंड लेअर. सेकंड लेअर इज आयडेंटिकल विथ द थर्ड लेअर. थर्ड लेअर इज आयडेंटिकल विथ द फोर्थ लेअर. म्हणजे कुठूनही जर आपण बघितलं तर ते एक्झॅक्टली काय असतात अबो अँड बिलो ते स्पिअर हे एक्झॅक्टली इक्वल असतात. मग ही जी अरेंजमेंट असते ह्या अरेंजमेंटमध्ये वेन वी कन्सिडर द फर्स्ट लेअर इट इज कॉल्ड ॲज अ ए. सेकंड लेअर इट इज कॉल्ड ॲज अ ए. थर्ड लेअर इट इज कॉल्ड ॲज अ ए. फोर्थ लेअर इट इज कॉल्ड ॲज अ ए. सो दिस अरेंजमेंट इज डिस्क्राईब ॲज अ ए टाईप ऑफ अरेंजमेंट. म्हणून याला कुठल्या अरेंजमेंट म्हटली गेलेली ए टाईप ऑफ अरेंजमेंट असं म्हटलं आहे. वेन वी ऑब्झर्व हा तुमच्यासमोर जो दिसतोय दिस इज अ फ्रंट व्ह्यू दिसतोय. दिस इज अ टॉप व्ह्यू दिसतोय अँड दिस इज अ बॅक व्ह्यू दिसते. मग आता कुठेही जर तुम्ही बघितलं टॉप व्ह्यूने बघितलं किंवा फ्रंट व्ह्यूने बघितलं तरी बॅक व्ह्यूने बघितलं तरी याच्यामध्ये जी अरेंजमेंट असते त्याच्यापासून जी जॉमेट्री तयार होते ती स्क्वेअर प्लेनर असते. ती कशी असते स्क्वेअर. म्हणून मी मगाशी असं म्हटलं की ह्या पॅकिंगमध्ये तयार होणारी जी जॉमेट्री असते ती स्क्वेअर जॉमेट्री असेल. ती कुठली जॉमेट्री असेल स्क्वेअर जॉमेट्री असेल. आता या फिगरच्या मध्ये जर हा जर बघितला इट इज अ क्युबिक इन स्ट्रक्चर. इट इज अ क्युबिक इन स्ट्रक्चर. मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण स्टॅकिंग हा शब्द वापरतो स्टॅकिंग ज्यावेळेस मी म्हटलं 3 डायमेन्शनल अरेंजमेंट कसे फॉर्म होते 1+2 तीन हा अंक कसा तयार झाला 1 अधिक 2. 1 म्हणजे 1 डायमेन्शनल. 2 म्हणजे 2 डायमेन्शनल. 1+2 दॅट इज अ ऑप्टेन द 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. मग ह्या स्टॅकिंग ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस फर्स्ट लेअर इज आयडेंटिकल विथ द सेकंड लेअर. सेकंड लेअर इज आयडेंटिकल विथ थर्ड लेअर. थर्ड लेअर इज आयडेंटिकल विथ द फोर्थ लेअर इज अलाइंड
vertically and horizontally is exactly same. That is a above and below is the same. म्हणजे जर आपण असं जरी बघितला, असं जरी बघितला, असं जरी बघितला आणि असं जरी बघितला तरी लेअर कसे त्याचे सेम आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ ए टाईप ऑफ अरेंजमेंट. व्हॉट अबाउट द नेक्स्ट? व्हॉट इज द coordination number of this arrangement? Coordination number of this arrangement is a 6. Coordination number of this arrangement is a 6. How to possible that the coordination number of this arrangement is 6? Because when we consider the one dimensional arrangement, their coordination number is a 2. Their coordination number is a 2. When we consider the two dimensional arrangement, their coordination number is a 4. So 2 plus 4 is equal to 6. म्हणजे मी कालच्या तासाला पण सांगितलं होतं, त्यावेळेस मी तुम्हाला काय म्हटलं, इन वन डायमेन्शनल द स्पियर इज arranged in the vertically or horizontally along the x-axis or along the y-axis or along the z-axis at the time except terminal and ending. शेवटचा आणि सुरुवातीचा except terminal and ending, the coordination of the constituent particle is a 2 in one dimensional. When we repeat in the two dimensional, at the time it is a 4. So in three dimensional arrangement the coordination number is a 6. त्याचा coordination number किती आला मग? 6 आला. मग त्याचा जो coordination number 6 आला आहे तो कसा आला ते परत एकदा समजून घ्या. आता याच्यामध्ये जर कुठलाही तुम्ही कन्स्टिट्युएंट पार्टिकल घेतला तर त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलचा coordination number 6 कसा येतो? कारण की ही जी अरेंजमेंट असते, दिस अरेंजमेंट इज फॉर्म बाय द combination of one dimensional arrangement plus two dimensional arrangement, hence their coordination number is a 6. And such a type of arrangement, it is called as a square close packing arrangement. It is called as a type of arrangement. I repeat again that consider the square close packing structure. At the time हा second layer बघा, हा जो दाखवतो मी, it is a second layer. The second layer it is third layer, it is a fourth layer. कुठं नाही बघा, horizontally, vertically, लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू किंवा बॅक साईडने जर बघितला तो स्ट्रक्चर कसं दिसतं त्याचं सेम दिसतं. स्ट्रक्चर कसं दिसतं त्याचं सेम दिसते. दॅट इज अ फर्स्ट लेअर इज अ ए, सेकंड इज ए, थर्ड इज ए, फोर्थ इज ए. सो दिस इज कॉल्ड ॲज अ ए टाईप ऑफ अरेंजमेंट. इट इज कॉल्ड ॲज अ ए टाईप ऑफ अरेंजमेंट. हा झाला पहिला प्रकार त्याचा. त्याच्यानंतर जो दुसरा प्रकार असतो तो म्हणजे स्टॅकिंग ऑफ द टू हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर. दुसरा जो प्रकार असतो विद्यार्थिनींनो त्याला म्हटलं आहे स्टॅकिंग ऑफ टू हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर. मग आता हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर जी अरेंजमेंट असते ही पर्टिक्युलर कशी असते त्याची डायग्राम तुमच्या फ्रंटला दिसते बघा. याच्यामध्ये तुम्हाला जर डायग्राम बघितले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे स्पियर आहेत हे वेगळ्या डिफरंट कलरने दाखवले आहेत, त्याच्या पाठीमागचे स्पियर डिफरंट कलरने दाखवलेले. मग स्टॅकिंग ऑफ द टू हेक्झागोनल क्लोज पॅक केअर. आता हेक्झॅगोनल बघा, परत मी मगाशी तसं म्हटलं तसं क्लोज पॅकच्या अगोदर काय वाक्य आहे त्याच्यामध्ये हेक्झागोनल आहे. म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकलची जी अरेंजमेंट असते, द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन द थ्री डायमेन्शनल टू ऑब्टेन द करस्पॉन्डिंग जॉमेट्री इज दॅट हेक्झागोनल. It is called as a hexagonal arrangement. So that in this arrangement the first layer is not identical with the second layer. The second layer is not identical with the third layer. The third layer is not identical with the fourth layer. But first layer is identical with the third layer. First layer is identical with the third layer. Second layer is identical with the fourth layer. आता तुमच्या समोर ही जी डायग्राम आहे याच्यातला हा पहिला लेअरचा ए आणि त्याच्या पाठीमागचा हा दुसरा लेअर. हे किती लेअर झाले? 2 लेअर झाले. आता याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्या स्पियरचा म्हणजे पहिल्या लेअरचा कलर आणि दुसऱ्या लेअरचा कलर सेम का डिफरंट आहे? इट इज अ डिफरंट. म्हणून मी काय म्हणतोय, द फर्स्ट लेअर सपोज इट इज कॉल्ड ॲज अ ए, द सेकंड लेअर इज नॉट कॉल्ड ॲज अ ए, इट इज कॉल्ड ॲज अ बी. म्हणून इथे बघा असं म्हटलं बघा, द हेक्झागोनल क्लोज पॅक लेयर्स are arranged in a particular manner the sphere of the second layer. पर्टिक्युलर मॅनरमध्ये ती एका ठराविक एका साच्यामध्ये ती अरेंजमेंट केलेली आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, आर प्लेस इन द डिप्रेशन ऑफ द फर्स्ट लेअर. डिप्रेशन आपण म्हणतो त्याला खाच असं म्हटलं, फट असं म्हटलेलं. या पहिल्या स्पेअरमध्ये पहिला जो स्पियर ठेवलेला आहे, पहिला जो रो ठेवलेला आहे त्याच्या खाचीमध्ये कोण ठेवलेला आहे? सेकंड लेअर असं ठेवलं आहे. द सेकंड लेअर इज लेबल्ड ॲज, सेकंड लेअरला काय लेबल केलेलं आहे? सेकंड लेअर इज कॉल्ड ॲज अ बी लेअर बिकॉज द टू लेअर आर अलाइन्ड डिफरंटली.
ते लेअर कसे झाले आहेत, अलाइन डिफरंटली झालेले आहेत, म्हणजे दोघं लेअर सेम नाही. टू लेयर्स आर नॉट सेम, hence that the first layer is not identical with the second layer, and second layer is not identical with the third layer, and third layer is not identical with the fourth layer. मग त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं बघा, मग ही जी अरेंजमेंट असते त्या अरेंजमेंटला त्यांनी नाव दिले ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट. काय नाव दिलं त्याला, ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट नाव दिलेलं आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं, वी हॅव ऑब्टेन द, दिस इज अ ए लेअर, दिस इज अ बी लेअर, again here is a A layer, again here is a B layer. When we observe the diagram, at a time there is a triangular space. There is a triangular space is present. This space is how to obtain by when we consider the three sphere. याच्यातले कुठले रेड कलरचे 3 स्पियर घ्या. आपण जसं 3 कॅरमच्या ज्या हे असतात असं काही गोटी असते, तर 3 कॅरमच्या गोट्या एकमेकांजवळ ठेवलेत तर त्याच्यामध्ये अशी बारीक अशी खाच तयार होते. किंवा 1-1 रुपयाचे 3 कॉईन जरी असे एकमेकांजवळ सर्कल जसे आहेत तसे ठेवले तर त्याच्यामध्ये अशी ट्रायंग्युलर शेप तयार होते. आणि ही ट्रायंग्युलर शेप इथे दिसते बघा, सी दॅट दिस शेप, अँड दिस ट्रायंग्युलर शेप इज कव्हर बाय द अनादर लेअर. म्हणजे ट्रायंग्युलर 3 तो ट्रायंग्युलर शेप कव्हर करण्यासाठी अजून एका स्पेअरची लेअर लागली, म्हणून इथे शब्द म्हटला आहे बघा, the triangular hole of the first layer are not covered by the sphere of the second layer. The triangular hole that are covered by the sphere of the second layer to generate the tetrahedral hole. काय तयार होतं त्याच्यामध्ये, टेट्राहेड्रल. टेट्रा म्हणजे 4, म्हणजे 3 कन्स्टिट्युएंट पार्टिकल, त्यांची साईज सेम असणारे 3 कन्स्टिट्युएंट पार्टिकल जर आपण एकमेकांजवळ असे जिओमेट्रिकली ठेवले, एकमेकांजवळ ठेवले तर त्याच्यामध्ये एक असं ट्रायंग्युलर स्पेस तयार होते. आणि ती ट्रायंग्युलर स्पेस कॅरी भरून काढण्यासाठी किंवा ती स्पेस झाकून ठेवण्यासाठी एक डिफरंट कलरचा आपल्याला डिफरंट स्पियर लागतो, आणि त्याला म्हटलं तर ट्रायंग्युलर होल, त्याला म्हटलं ट्रायंग्युलर ओड असं म्हटलं तर. म्हणून ते जर बघितलं तर तुम्हाला 3 रेड जे काही स्पियर आहे त्याच्यामध्ये अशी बारीक अशी ट्रायंगलसारखी एक तुम्हाला काय दिसते, ती स्पेस दिसते, आणि ती स्पेस खालच्या एका स्पियरनी भरून काढलेली, म्हणून त्याला म्हटलं ट्रायंग्युलर स्पेस असं म्हटले बघा. ती डायग्राम मी इथे दाखवते, जस्ट सी दॅट हिअर दिस इज अ 3 स्पियर. बघा 3 स्पियर हे एका कलरने दाखवलेले, आणि त्याच्या मधोमध ही जी काही जागा आहे ती जागा असेल ट्रायंग्युलर, आणि ती जागा भरून काढण्यासाठी एक दुसरा स्पियर ठेवला जातो. त्याच्यापासून जे काही होल तयार होतं त्याला म्हटलं टेट्राहेड्रल होल. आणि ह्या टेट्राहेड्रल होलची जी डायग्राम आहे ही तुमच्या फ्रंटला आलेली बघा. आय रिपीट अगेन दॅट द कन्स्टिट्युएंट पार्टिकल हॅव्हिंग साईज आर सेम, द सेम कन्स्टिट्युएंट पार्टिकल दॅट इज कॉल्ड एज अ स्पियर आर they are come in contact to each other at a time to obtain the space. This space is covered by the another fourth layer, and to obtain the crystals or to obtain the hole it is called as a tetrahedral hole. It is called as a tetrahedral hole. म्हणून इथे शब्द म्हटलाय त्याला tetrahedral hole. जसं स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये टेट्राहेड्रल होल तयार होतं, तसं पुढची जी अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये आपल्याला हेक्झागोनल बघायचं आहे बघा. आता हे समजून घ्या, स्टॅकिंग म्हणजे एकमेकांवर ठेवत जाणे. 2 हेक्झागोनल क्लोज पॅकिंग जी असते ती 2 हेक्झागोनल क्लोज पॅकिंग ज्यास आपण कॅरी आउट करतोय, तर त्याच्यामध्ये फर्स्ट लेयर आणि सेकंड लेयर इज नॉट सेम. दॅट इज द फर्स्ट लेयर इट इज कॉल्ड एज अ ए, सेकंड लेयर इट इज कॉल्ड एज अ बी, थर्ड लेयर इट इज कॉल्ड एज अ अगेन ए, अँड फोर्थ लेयर इट इज अगेन कॉल्ड एज अ बी. सो दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ हेक्झागोनल क्लोज packing arrangement. In that hexagonal close packing arrangement, to obtain the hole it is called as a tetrahedral hole. Again we obtain that there is also formed the another type of the hole, it is called as a ऑक्टाहेड्रल होल. अजून एक प्रकारचं होल त्याच्यामध्ये क्रिएट होतं, त्याला म्हटलं तर ऑक्टाहेड्रल होल. ते ऑक्टाहेड्रल होल कसं असतं ते आपण कॅरी करणार आहोत आता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जे असतं मी पाहणार आहोत की ते होल कसं तयार होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम जी आहे ती डायग्राम दाखवतो तुमच्यासमोर बघा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 3 स्पियर हे एकाच कलरने दाखवलेत, आणि खालचे 3 स्पियर एकाच कलरने दाखवले, म्हणजे 3 आणि 3 किती झाले, 6 स्पियर झाले. म्हणजे 3 स्पियर त्यांची साईज सेम आहे, त्याच्यावर कव्हरिंग करण्यासाठी परत पुढचे 3 लेयर घेतले.
त्यांची साईज सेम आहे, म्हणजे 3 आणि 3 6, म्हणून त्याच्यामध्ये काय तयार झालं, ऑक्टाहेड्रल होल तयार झालेले आहे. बघा हे 3 स्पियर इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द सेम साईज अँड सेम कलर अँड दिस इज कव्हर बाय द डिफरंट color of the same size of the sphere, and to obtain the whole it is called as the octahedral hole, and this is the diagram of the octahedral hole. ही कशाची डायग्राम झाली, ती ऑक्टाहेड्रल होलची डायग्राम झाली. मग त्याच्यामध्ये आपल्याला आता दुसरं एक टायटल जे तुमच्या समोर येते बघा, ते टायटल कुठलं आहे विद्यार्थिनींनो, प्लेसिंग ऑफ द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर. आता शब्द जो वापरला मी, प्लेसिंग ऑफ द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर. आता ज्यावेळेस प्लेसिंग हा शब्द येतो त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या अरेंजमेंट असतात. त्याच्यामध्ये दिले बघा त्यांनी, देर आर 2 वे. किती वेने प्लेसिंग होतात, देर आर 2 वे प्लेसिंग ऑफ द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर ऑन सेकंड लेअर. आता याच्यामध्ये प्लेसिंग म्हणजे ठेवायचे थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅकिंगनी. तर याच्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे जे अरेंजमेंट होतात त्या अरेंजमेंट मी तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये पहिली अरेंजमेंट त्यांनी असं म्हटलं आहे, अलाइन द स्पियर ऑफ द थर्ड लेअर, अलाइन द स्पियर ऑफ द थर्ड लेअर विथ द स्पियर ऑफ द फर्स्ट लेअर. अलाइन करायचं आपल्याला. तो अलाइन कसा करायचा आहे, थर्ड लेअर, त्या थर्ड लेअरची अलाइनमेंट कोणाबरोबर करायची, विथ द स्पियर ऑफ द फर्स्ट लेअर. The resulting pattern of the layer will be AB type and this arrangement is called as a hexagonal close packing structure. त्याला काय म्हटलं गेलं आहे, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर असं म्हटलं गेलं आहे. मग ह्याच्यामध्ये जे असं आपण म्हणतो, वेन वी कन्सिडर द हेक्सागोनल क्लोज पॅकिंग ॲट द टाइम द क्लोज पॅक लेअर ऑन द second is covered by the octahedral holes by the sphere of the another that is called as a layer, that is called as a layer. आता ही जी डायग्राम तुमच्या समोर येते ही डायग्राम समजून घ्या. आता याच्यामध्ये जर बघितलं की मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कव्हरिंग करतोय, त्या कव्हरिंग करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं वाक्य असं म्हटलं, पहिल्या अरेंजमेंटमध्ये काय म्हटलं होतं, थर्ड लेअर जो आहे तो थर्ड लेअर कव्हरिंग करत असताना फर्स्ट आणि थर्ड लेअर सेम असतो, त्याच्यानंतर सेकंड अँड फोर्थ लेअर सेम असतो, म्हणून त्या अरेंजमेंटला असं म्हटलं तर ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट असं म्हटलं तर. त्याच्यानंतर जी त्याच्याचमध्ये जे पुढची अरेंजमेंट असते त्या पुढच्या अरेंजमेंटमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की जो ऑक्टाहेड्रल होल जे फॉर्म होते ते ऑक्टाहेड्रल होल कव्हर करण्यासाठी जो काही थर्ड लेअर आपल्याला वापरला जातो आहे तो थर्ड लेअर इज नॉट आयडेंटिकल विथ द सेकंड लेअर, द इज नॉट आयडेंटिकल विथ द फर्स्ट लेअर, दॅट इज इट इज कॉल्ड एज अ ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट. बघा मी आता समजून सांगतो कसं लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर बघितलं ही जी डायग्राम तुमच्या समोर येते ही, दिस इज अ फर्स्ट लेअर, हा काय झाला आहे फर्स्ट लेअर, इट इज अ सेकंड लेअर, इट इज अ थर्ड लेअर. म्हणजे याच्यामध्ये जो फर्स्ट सेकंड आणि थर्ड लेअर जे ते तिघच्या तिघ लेअर काय नाही आहेत, ते सेम नाही, परंतु सेकंड लेअरनी जो काही ऑक्टाहेड्रल फॉर्म केलेला असेल, ऑक्टाहेड्रल बघा आता ऑक्टाहेड्रल कसं तयार होते बघा ते समजून सांगतोय. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला लक्षात येत असेल तर ह्या डायग्राममध्ये बघा, ही जी डायग्राम आहे ह्या डायग्राममध्ये 3 फ्रंटचे स्पियर दिसत आहेत आणि 3 बॅकचे स्पियर दिसत आहेत. तर 3 आणि 3 किती झाले, 6 झालेत, म्हणून त्याच्यामध्ये काय झाले, त्याच्यामध्ये ऑक्टाहेड्रल स्पेस तयार झालेली. ज्यावेळेस आपण रेग्युलर कॉलेजमध्ये ज्यावेळेस आपण स्टार्ट करणार आहोत त्यावेळेस आपण त्याचे थर्माकोलचे मॉडेल केलेले आहेत ह्या स्ट्रक्चरचे, ते थर्माकोलचे मॉडेल तुम्हाला त्यावेळेस दाखवले जाते. फक्त हे 3 लॉजिकल पार्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. ह्या ए बी सी टाईपलाच थोडंसं अंडरस्टँडिंगला थोडं लॉजिकल पार्टला अडचण होते, अदरवाईज बाकीचं कुठे अडचण होत नाही. आता इथे लक्षात घ्या, इथे बघा मी मगासपासून सांगतोय की तिथे ऑक्टाहेड्रल लेअर तयार होते. बघा याच्यामध्ये जर काउंट केले तुम्ही तर सेंटर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे त्याच्या आजूबाजूला लेफ्ट हँड साईडला 3 आहे, राईट हँड साईडला 3 आहे, म्हणजे 3 आणि 3 6 झाले. किती झाले ते
3 आणि 3 6 झाले, म्हणून त्या अरेंजमेंटला काय म्हटलं गेलं, ABC टाईप ऑफ अरेंजमेंट असं म्हटलं गेलं. त्याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो, वेन वी कन्सिडर द हेक्सागोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट इन द 3 डायमेन्शनल ॲट अ टाइम टू ऑप्टेन द 2 टाइप्स ऑफ द होल, one it is called as a tetrahedral hole and second it is called as a octahedral hole. The tetra in first arrangement, that is a ABAB type of arrangement, it is called as a hexagonal close packing arrangement. In that hexagonal close packing arrangement, the covering of the tetrahedral hole is covered by the second layer. The first layer is identical with the third layer and second layer is identical with the fourth layer. म्हणजे मी मगासपासून तेच सांगतो बघा तुम्हाला इथे, की याच्यामध्ये जे काही कॅरी होतं आहे त्या अरेंजमेंटमध्ये पहिला आणि दुसरा डिफरंट असतो, तिसरा आणि पहिला सेम असतो, म्हणजे फर्स्ट लेअर अँड थर्ड लेअर आर सेम, सेकंड अँड फोर्थ लेअर आर डिफरंट, हेन्स इट इज कॉल्ड एज अ AB टाईप ऑफ अरेंजमेंट म्हटलं जातं. म्हणजे ॲज प्लेसिंग ऑफ द थर्ड लेअर टू फॉर्म द ऑक्ट्राहेड्रल होल, इथे शब्द बघा दिसतोय, विच फॉर्म द ऑक्ट्राहेड्रल होल, तिथे शब्द तयार होते. म्हणून ह्या अरेंजमेंटला what is called as this is called as a ABC type of arrangement. What about the coordination number? याच्यावर फिलिंग द ब्लँक्स एक विचारली जाते, लक्षात घ्या. तर कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली होती. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर? द कोऑर्डिनेशन नंबर इज डिफाईन्ड ॲज the constituent particle is surrounded by how many neighboring particle. constituent particle शेजारी किती नेबरिंग पार्टिकल आहे किंवा तो किती नेबरिंग पार्टिकलला टच करतो त्याचा नंबर काय असेल, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असं म्हटलं. तर बघा इथे लक्षात घ्या, इन सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनी स्पियर इज अ 6. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, त्याचा 6 झाला. मग अशी तुम्हाला सांगताना मी म्हटलं होतं 3 डायमेन्शनलमध्ये हाऊ टू ऑप्टेन द 3 डायमेन्शनल, दॅट इज अ 1+2. इन 1 डायमेन्शनल देअर कोऑर्डिनेशन नंबर इज अ 2 एक्सेप्ट टर्मिनल अँड एंडिंग, अँड इन 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेशन नंबर इज अ 4. व 4+2 किती उत्तर आलं त्याचं, 6 आलेलं आहे. मग त्याच्यानंतर इन बोथ SCP, बघा लक्षात घ्या इथे SCP म्हटलं म्हणजे कुठली अरेंजमेंट लक्षात ठेवणार, वेन वी कन्सिडर द SCP ॲट द टाइम वी कन्सिडर द AB टाईप ऑफ अरेंजमेंट. ज्यावेळेस मी HCP घेतो त्यावेळेस AB टाईप ऑफ अरेंजमेंट घ्यायची. आणि वेन वी कन्सिडर द CCP, त्याला दुसरा शब्द पण नाव दिलं आहे FCC, ॲट द टाइम देअर कोऑर्डिनेशन नंबर इज अ 12. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला, 12. आता हे कोऑर्डिनेशन नंबर 12 कसा आला ते समजून घ्या. आता इथे लक्षात घ्या, आता याच्यामध्ये हा जो सेंटरचा स्पियर आहे, वेन यू कन्सिडर सेंटर स्पियर, in that center of sphere in the left hand side 3 and in right hand side 3, how many, 6. in top 3 and bottom 3, that is 6 below and above. 6 कशा आले बघा, below and above, and 6 surrounding, so that 6 plus 3 plus 3 is equal to 12. म्हणून इथे कोऑर्डिनेशन नंबर किती म्हटलं आहे, 12 असं म्हटलं. म्हणून त्याने कंसात दिले बघा, काय नाव दिले, 6 इट्स ओन म्हणजे काय स्वतःचं. इथे बघा 1 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, त्याच्या आजूबाजूला किती दिले, 6 दिले. अँड 3 कशाचे म्हटले ते, अबोव अँड बिलो. 3 कोणाचा आला, अबोव, आणि 3 कोणाचा आला, बिलो आला. म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला, 12 आला. एक लक्षात घ्या, परत सांगतो, हाऊ टू ऑप्टेन द कोऑर्डिनेशन नंबर इज 12. हिअर इज अ 3, हिअर इज अ 3, टोटल 6, अँड हिअर इज अ 6, दॅट इज अ 12 कोऑर्डिनेशन नंबर इज ऑप्टेन. याच्यावर फिलिंग द ब्लँक्स विचारले जाते. इन बोथ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इट इज कॉल्ड एज अ ABAB टाइप ऑफ अरेंजमेंट, अँड द CCP or another word is that FCC, it is called as a ABC type of arrangement. In hexagonal close packing or in face center cubic close packing, the coordination number is a 12. That is splitting. त्याचं स्प्लिटिंग कशी केली आपण, 6 + 3 + 3. 6 म्हणजे त्याचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या आजूबाजूला ते 6 नेबरिंग पार्टिकल असतात म्हणून, आणि त्याच्यावरती 3 आणि खाली 3 म्हणून त्याला म्हटलं आहे 12 कोऑर्डिनेशन नंबर म्हटलेलं आहे. परत एकदा थोडक्यात त्याची आपण काय डिस्कस केलं ते बघून घ्या. परत आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंगचे 2 प्रकार इथे स्टॅकिंग बघितली होती. पहिलं जे होतं त्याला म्हटलं आहे ABAB टाईप ऑफ अरेंजमेंट असं म्हटलेलं होतं. बघा इथे ABAB टाईप ऑफ अरेंजमेंट दिसते. अँड इन ABAB टाईप ऑफ अरेंजमेंट टू ऑप्टेन द 2 टाईप्स ऑफ द होल. फर्स्ट वन इट इज कॉल्ड ॲज अ ट्रायंग्युलर होल, त्यालाच आपण पुढे जाऊन काय म्हटलं, टेट्राहेड्रल होल. अँड अनदर इट इज कॉल्ड एज अ ऑक्टाहेड्रल होल. एकाला काय तयार झालं, इट इज अ ट्रायंग्युलर
अँड अन ट्रायंग्युलर होल, पुढे जाऊन त्याला आपण काय म्हटलं आहे, जनरेट ट्रायंग्युलर होल्स दॅट आर कव्हर बाय द स्पिअर ऑफ द अनदर सेकंड लेअर. म्हणजे 3 कन्स्टिट्यूंट पार्टिकल एकमेकांना कव्हर करण्यासाठी ते कव्हरिंग करण्यासाठी एक नवीन लेअर आपल्याला कॅरी केला जातो, तो सेकंड लेअरचा असतो, म्हणून त्याचा टेट्राहेड्रल तिथे शब्द दिलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण हेक्झागोनल घेतो त्यावेळेस 3 आणि 3 टोटल 6 होतात. आणि त्यावेळेस ए बी टाईप ऑफ अरेंजमेंटमध्ये 2 प्रकारची स्टॅकिंग होते, एका टेट्राहेड्रल होलची आणि दुसरी असते हेक्झागोनल होलची. त्याच्यानंतर जी पुढची जी अरेंजमेंट आपण बघितली म्हटले ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट. इन ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट the first layer is not identical with the second layer is not identical with the third layer, all the 3 layers are different, hence it is called as a ABC type of arrangement. So another, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, coordination number in close packing structure. What is the definition of coordination number? The definition of coordination number is that the number of constituent particles surrounded to the number of particles surrounded by the constituent particle is called as a coordination number. In simple cubic structure there are coordination number is 6. त्याचं स्प्लिटिंग कसं केलं बघा, 4 1 + 1. in another is that 12. त्याची स्प्लिटिंग आपण कशी घेतली, 6 + 3 + 3. त्याच्यानंतर आपल्याला जे पुढचं एक महत्त्वाचं घ्यायचं म्हणजे काय, की आता आपल्याला महत्त्वाचा पुढचा पॉईंट घ्यायचा आहे पॅकिंग इफिशियन्सी. पण त्याच्या पॅकिंग इफिशियन्सीच्या अगोदर नंबर ऑफ होल्स पर ॲटम इन हेक्झागोनल क्लोज पॅकिंग अँड क्युबिक क्लोज पॅकिंग. आता हे समजून घ्या, ते घेतलेलेच आपण. त्याच्यामध्ये काय म्हणतो तो, देर आर द 2 टेट्राहेड्रल होल्स असोसिएटेड विथ द ईच ॲटम. त्याच्यामध्ये किती असतात, टेट्राहेड्रल असतात. ते टेट्राहेड्रल कशामध्ये असोसिएटेड असतात, ईच 2 ॲटम असतात. आणि पुढचं काय दिलं त्यांनी, ऑक्टाहेड्रल होल्ड इज अ हाफ that of the tetrahedral hole. Thus there is a 1 octahedral hole per atom. आता हे समजून घ्या, हे काय, हे जर टेट्राहेड्रल होल आणि ऑक्टाहेड्रल होल याच्यामध्ये रिलेशन काय ते समजून सांगतो. टेट्राहेड्रल होल जर 5 असतील किंवा असं लक्ष उलट सांगतो मी, जर ऑक्टाहेड्रल होल जर 10 असतील तर टेट्राहेड्रल हे डबल असतात. कसे असतात, त्याच्या डबल असतात. म्हणजे ऑक्टाहेड्रलची संख्या जर 5 असेल तर टेट्राहेड्रल कसे असते, डबल आले. म्हणजे 5 × 2 म्हणजे किती झाले, 10 झाले. हे सर कशावरून तुम्ही सांगतायत, ऑक्टाहेड्रलमध्ये किती स्पेअर झाले होते, ते 6. आणि टेट्राहेड्रलमध्ये किती स्पेअर झाले, 4. म्हणजे कितीचा फरक पडला, 2चा. बघा लक्षात घ्या, हे कशावरून सांगतोय बघा मी. ऑक्टाहेड्रलमध्ये आपण 6 घेतले, टेट्राहेड्रलमध्ये किती घेतले, 4 घेतले. जर इन अ क्रिस्टल स्ट्रक्चर दे कंटेन्स द n नंबर ऑफ द ऑक्टाहेड्रल होल. काय म्हणतोय मी, n नंबर ऑफ द ऑक्टाहेड्रल होल. ॲट द टाइम द नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल इज अ डबल दॅन ऑक्टाहेड्रल. जेवढे ऑक्टाहेड्रल असतील त्याच्या डबल काय असतील, त्याच्यामध्ये टेट्राहेड्रल होल असतील. टेट्राहेड्रल होल फॉर्म होत असताना वी ऑप्टेन द 4 spear, and in octahedral to obtain the 6 spear, and to what is the difference, that is the 2 is the difference, so that octahedral and tetrahedral they are double to each other. Means that when the formation of the crystal structure, when it is contain the n number of the octahedral hole, at that time it contain the double the tetrahedral hole, it contain the डबल. आता इथे डबल शब्द दिला आणि इथे हाफ शब्द दिलेला आहे, म्हणजे सेम आहे. म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ काय, समजा ऑक्टाहेड्रल होल आणि टेट्राहेड्रल होल याच्यामध्ये रिलेशन घेतलं तर काय आलं, तो इज अ हाफ असतो. तो कसा असतो, हाफ असतो. म्हणून त्याला म्हटलं 1 octahedral per atom. दिस इज कॉल्ड एज अ नंबर ऑफ होल्स पर ॲटम इन हेक्झागोनल क्लोज पॅकिंग अँड क्युबिक क्लोज पॅकिंग. सो दॅट इन टुडे लेक्चर वी डिराईव्ह द नेक्स्ट topic, that is a very important topic regarding the point of examination view. In that examination, the board exam, the question is asked, derive the packing efficiency of, derive the relationship between, or give the expression of the packing efficiency of simple cubic structure, body center cubic structure and face center cubic structure. So फर्स्ट वी डिस्कस अबाउट द पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. व्हॉट डन बाय पॅकिंग एफिशियन्सी, त्याचा फॉर्म्युला तुमच्या समोर दिला आहे. द पॅकिंग एफिशियन्सी इज दॅट
व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द पार्टिकल इन 1 युनिट सेल. व्हॉल्यूम काय म्हणतो बघा, हा फॉर्म्युला लक्षात घ्या. व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन युनिट सेल. युनिट सेलमध्ये असणारे जे का पार्टिकल असतील त्या पार्टिकलचा व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द युनिट सेल. पार्टिकल इन युनिट सेल, त्या युनिट सेलमध्ये असणारे जे पार्टिकल आहेत त्यांचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय, टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. आणि इथे शब्द दिला आहे पॅकिंग इफिशियन्सी, त्याला मल्टिप्लाय कशाने केलेलं आहे, 100ने केलेलं आहे. म्हणजे परत मी एकदा समजून सांगतो, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी इज दॅट व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल, व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन युनिट सेल. युनिट सेलमध्ये असणारे पार्टिकल त्यांनी जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला असेल त्याला भागिले टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. फॉर्म्युला परत एकदा सांगतो, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. दिस इज कॉल्ड एज अ पॅकिंग इफिशियन्सी. आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी जी असते ती 3 क्रिस्टल स्ट्रक्चरची आपल्याला डिटरमाइन करायची असते. सो इन टुडेज लेक्चर वी डिराइव द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज अ पॅकिंग इफिशियन्सी इन सिम्पल क्युबिक लॅटिस और इन सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, हे महत्त्वाचं आहे. आताच्या तासाला आपण पहिलं जे काही इफिशियन्सी असेल ते घेणार आहोत. आता पहिले मी काय घेतो आहे, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. म्हणून ते पहिलं वाक्य बघा, इट कन्सिडर द सिम्पल क्युबिक युनिट सेल. In simple cubic unit cell, the particle that is a sphere is present at the corners and touch with each other along the edge. Along the edge. Edge म्हणजे काय म्हणतो आपण, कडा असं म्हटलं. तर तुम्हाला इन लास्ट लेक्चर आय वॉज टोल्ड यू दॅट द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर देर आर 8 corners and 1 constituent particle is present at the each corners. And when we consider the simple cubic unit cell, at that time there is a edge length. Edge length is represented by symbol A, and A is equal to 2r. A is a edge length, R is a radius. A काय सांगतोय, एज लेंथ, आणि R काय सांगतोय, रेडियस सांगतोय. मग A is equal to 2r लिहा किंवा R is equal to A/2 लिहिला तरी चालू शकतं. वेअर R is a radius of atom and A is a edge length of the unit cell. आता डायग्राम तुमच्या समोर आली बघा. ह्या डायग्राममध्ये जसं आपण डेरिव्हेशन घेतो आहे, तर डेरिव्हेशन घेत असताना प्रामुख्याने 4 स्टेप्स आहेत. किती स्टेप्स आहेत, 4. पहिली स्टेप काय लक्षात ठेवायची, कुठलं स्ट्रक्चर तुम्ही कन्सिडर केलं आहे, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. मग इन सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरचं पहिलं वाक्य त्याच्यामध्ये लिहायचं, कन्सिडर द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. इट कन्सिस्ट ऑफ द 8 corners and 8 corners 1 constituent particle is present. दुसरं वाक्य त्याच्यामध्ये लिहायचं, इट कन्सिस्ट ऑफ द एज लेंथ. इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल A and radius of the sphere is R. What is the relation between A and edge length and radius? A is equal to 2R. हे पहिलं वाक्य लिहायचं. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप्स असते, आता मी मगाचपासून तुम्हाला असं म्हणतोय की व्हॉल्यूम ऑफ स्पियर. आता व्हॉल्यूम ऑफ द स्पियर तुम्हाला ह्या मॅथमॅटिकलचा पार्ट आहे किंवा कुठेतरी झालेलं असतं. तर व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर, तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा किंवा तुम्हाला माहीत असतो. एका स्पियरचा व्हॉल्यूम 4/3 πr³ असतो. किती असतो, 4/3 πr³ असतो. किती असतो तो, 4/3 π गुणिले r³ असतो. काय असतो तो, r³ असतो. पण याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी, आता त्याच्यामध्ये तुम्ही सांगतो बघा, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 πr³. आता याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, r दिसतो. r आत्ताच मी मग असे सांगितलं काय, पुटिंग A इज इक्वल टू 2r. A इज इक्वल टू काय, 2r. म्हणून इथे A ची किंमत किती टाकली बघा, सॉरी R ची किंमत किती टाकली, A डिवायडेड बाय 2 टाकली. म्हणून इथे असं स्प्लिटिंग करून घेतले बघा. 4/3 π तसंच ठेवला. ही कशाची किंमत आहे, R ची किंमत टाकली. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल किती आला, πa³/6. किती आला, π × a³/6. इथपर्यंत लक्षात आलं. मग आता एक लक्षात घ्या, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. तिसरी स्टेप सांगतो मी. कितवी स्टेप सांगतो आता, थर्ड. बघा डेरिव्हेशनच्या किती स्टेप्स आहेत, 4.
पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप व्हॉल्यूम ऑफ स्पिअर घेतला. त्या व्हॉल्यूम ऑफ स्पिअर किती असतो 4/3 पाय आर क्यूब असतो. त्याच्यामध्ये आपण कशाची किंमत टाकली आरची किंमत टाकली. थर्ड स्टेप टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलमध्ये परत तिकडे यायचं. आपण कशाचं पॅकिंग इफिशियन्सी काढतोय सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरची. मग सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये टोटल नंबर ऑफ युनिट सेल किती होते 1 होते. सांगितलं होतं आपण मागच्या लेक्चरला. त्यावेळेस मी सांगितलं होतं टोटल नंबर ऑफ युनिट सेल इन सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर इज इक्वल टू 8 × 1/8. 8 × 1/8 इज इक्वल टू 1. तिथे केमिस्ट्रीच्या रेफरन्स बुकचं पण उदाहरण दिलं होतं आपण. एक केमिस्ट्रीचं रेफरन्स बुक आहे. 8 दिवसांसाठी 8 मुलींना द्यायचं. प्रत्येक मुलीचा त्या रेफरन्स बुकवर अधिकार किती तर 1 दिवस. ते कसं काढलं होतं 8 × 1/8 इज इक्वल टू 1. म्हणून इथे शब्द दिला आहे बिकॉज इट कंटेन द सिम्पल क्युबिक युनिट सेल कंटेन द ओनली 1 पार्टिकल. काय म्हटलं त्यांनी ओनली 1 पार्टिकल. किती पार्टिकल आहे त्याच्यामध्ये एकच पार्टिकल आहे. म्हणून पाय गुणिले A³/6 त्याला एकाने मल्टिप्लाय केलं तरी उत्तर काय आलं तेच झालं. समजा याच्यामध्ये जर बॉडी सेंटर असेल तर 2 मल्टिप्लाय करायचं. समजा याच्यामध्ये फेस सेंटर असेल तर किती मल्टिप्लाय करणार 4 मल्टिप्लाय करणार. बघा डिफरन्स काय डेरिव्हेशनमध्ये इथंच डिफरन्स आहे. सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर असेल तर 1 घेणार. बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर असेल तर किती घेणार तुम्ही 2 घेणार. फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर असेल तर किती घेणार तुम्ही 4 घेणार. मग चौथी स्टेप काय पुटिंग द व्हॅल्यू इन फॉर्म्युला. चौथी स्टेप म्हणजे काय दिलेली जी काही किंमत असेल ती फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. फॉर्म्युला काय सांगितलं व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी दॅट व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन 1 युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल त्या युनिट सेलमध्ये जेवढे पार्टिकल आहेत त्यांनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल गुणिले काय 100. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती तुमच्याकडे तो कॅल्क्युलेट तिथे टाकायचा आणि त्याचं काय करायचं सिम्प्लिफिकेशन करायचं. मग सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर जी काही तुम्हाला स्टेप येते ती लक्षात घ्या. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल जो आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तर त्याच्यामध्ये कॅरी आउट करत असताना व्हॉल्यूम जो असतो क्यूबचा व्हॉल्यूम इथे लक्षात घ्या. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता युनिट सेल कशाचा घेतला आहे क्यूबचा घेतला आहे. कशाचा घेतला आहे क्यूब बरोबर आहे. मग क्यूबचा जो व्हॉल्यूम असतो तो काय असतो A³ असतो. काय असतो तो A³ असतो. म्हणून इथे काय घेतलं आहे बघा इथे काय घेतलं आहे A³ घेतलं आहे. पाय गुणिले A³/6 म्हणजे काय आलं त्याचा व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द युनिट सेल म्हणजे पहिलं आलं ते. त्याला भागिले टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आलं A³. त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं त्याला गुणिले काय केलं 100 म्हणजे उत्तर काय आलं पाय 100 × पाय डिवायडेड बाय 6 म्हणजे त्याचं उत्तर काय आलं ऑब्वियसली 52.36. हे कॅल्क्युलेशन करत बसायचे आणि 100 × 3.14 भागिले 7 त्याचा लॉग वगैरे बघायचं नाही. त्याला पाठच ठेवायचं. काय ठेवायचं त्याचं पाठच ठेवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट उत्तर येतं 52.36. इट इज द टोटल स्पेस. इट इज द टोटल स्पेस ऑक्युपाय बाय द पार्टिकल. ही काय झाली स्पेस ऑक्युपाय केली कोणी पार्टिकलनी. मग एम्प्टी स्पेस कशी काढणार. आता एम्प्टी स्पेस कशी काढायची बघा पर्सेंटेजेस. शब्द काय पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सी येतो. पर्सेंटेज म्हणजे काय 100 बरोबर आहे. त्या 100मधून किती जागा ऑक्युपाय केली पार्टिकलनी 52.36 म्हणजे एम्प्टी स्पेस किती आली 47.64. किती आली 47.64. म्हणजे जे डेरिव्हेशन्स आहेत ते डेरिव्हेशन कॅरी करत असताना आपण किती स्टेपमध्ये गेलो 4 स्टेपमध्ये. पहिली स्टेप काय कुठलं स्ट्रक्चर कन्सिडर केलं कन्सिडर द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. वाक्य लक्षात घ्या कन्सिडर द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. इन दॅट सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर देयर इज अ एज लेंथ is represented by symbol A and radius is a 2r. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय कन्सिडर केले व्हॉल्यूम ऑफ स्पिअर. एका स्पिअरचा व्हॉल्यूम किती असतो 4/3 πr³ असतो. काय असतो 4/3 πr³ असतो. मग याच्यामध्ये आपण आरची किंमत काय टाकली इन टर्म्स ऑफ ए टाकली. इन टर्म्स ऑफ ए टाकली म्हणजे ती कशी आली A/2 आली. त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं म्हणजेच काय आलं व्हॉल्यूम ऑफ स्पिअर किती आला π/3/6 आला. काय आला तो पाय × A3/6 आला. पाय × A³ आपण काय आला तो 6 आला. ही झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय आली टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल.
आपण पॅकिंग इफिशियन्सी कोणासाठी काढतोय? सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरसाठी. मग सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये किती टोटल नंबर ऑफ युनिट सेल? ओनली वन पार्टिकल. मग त्या वन पार्टिकलने कशाला मल्टिप्लाय केलं? व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द पार्टिकल इन वन युनिट सेल पाहिली ते. काय शब्द पाहिली ते? इन युनिट सेल. किती युनिट सेल आहे? वन. म्हणून काय आलं ते? पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 6. आता पॅकिंग इफिशियन्सी फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इन युनिट सेल इंटू काय? 100. मग त्यावेळेस आपण क्यूबचा जो व्हॉल्यूम आहे, क्यूब, कारण की सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर घेतलं आहे, त्याचा व्हॉल्यूम काय असतो? ए क्यूब. बघा इथे दाखवलेलं मी की त्याचा व्हॉल्यूम किती असतो? ए क्यूब. म्हणजे मी त्याचं जर पुटिंग व्हॅल्यू केली तर उत्तर किती आले? 52.36. 52.36 हे काय आली? त्याची ऑक्युपाय स्पेस आली. मग एम्प्टी स्पेस कशी आली त्याची? हाऊ टू कॅल्क्युलेट दिस? 47.64. 47.64 ही त्याची एम्प्टी स्पेस आली. ती एम्प्टी स्पेस कशी काढली? 100 मायनस ऑक्युपाय स्पेस. 100 मायनस ऑक्युपाय स्पेस. दिस इज कॉल्ड एज अ एम्प्टी स्पेस. अशा पद्धतीने आज आपण हे जे काय ते लेक्चर घेतले. उद्याच्या तासाला आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर पाहणार आहोत. पण एक विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की आपण जसं सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरचं घेतलं तसंच बॉडी सेंटरचं असेल, फक्त त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जो असेल तो टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल बदलेल. त्याला आपण मल्टिप्लाय तिथे 2ने करू. त्याच्यानंतर फेस सेंटरमध्ये तिथे आपण त्याला 3ने करू. मग उद्याच्या लेक्चरला आपण ते डिलिव्हर करणार आहोत.